भयंकर अवघड शब्द वापरलेले आहेत. कारण ज्या माणसाला डोकं असतं ना, तो माणूस संविधानिक मागण्या करत असतो. कुठलीही संविधानिक मागणी करायची नाही. लहान लेकरासारखं मला जे पाहिजे ते पाहिजेच, मला जे मी मागतोय ते मला दिलंच पाहिजे, असे बालहट्ट करणारा हा बालिश आंदोलन करताय. तो मुंबईला गेला काय, दिल्लीला गेला काय, त्याचं कुठल्याही मागण्या पूर्ण होणार नाहीत. कारण की त्या संविधानात बसत नाहीत. सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर या बालिश आंदोलनकर्त्याला जरी मुख्यमंत्री केलं ना, तरी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश निघू शकत नाही. त्यामुळे त्यांनी कुठेतरी स्वतःची छाती बडून घेणं किंवा समाजाला फसवणं, आणि ते ईडब्ल्यू सोडून आम्हाला ओबीसीतच पाहिजे म्हणून ह्या माणूस त्या ईडब्ल्यू आरक्षणाचा मारेकरी. त्याच्यामुळे ईडब्ल्यू आरक्षण गेलं आणि ते गेल्यामुळे पुन्हा मराठा समाजाची फसगत झाली, मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं. परंतु काही बालिश लोक जवळ धरून त्यांनी हेच फायद्याचं असं सांगण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून तर इतके बिंडोक लोक त्यांनी जवळ केलेत की ते आमच्यासारख्या लोकांच्या कुटुंबावर सुद्धा इतक्या अतिशय घाणेरड्या पातळीच्या टीका करण्याचं काम करतात. लेडीजच्या नावाने जर फेक अकाउंट्स करून जर आमच्या माता भगिनी, आमच्या पत्नी वर जर तुम्ही गलिच्छ भातळीत जर समजा अशी इतकं बोलत असाल, तर आम्ही आजपर्यंत कधी जरांगेच्या पत्नीविषयी चुकीच्या पोस्ट केल्या नाही, आमच्या कार्यकर्त्यांनी केल्या नाही, आमच्या कार्यकर्त्यांनी कधी जरांगेच्या आईविषयी केल्या नाही, कधी मराठा समाजाच्या माता भगिनीशी केल्या नाही. परंतु जरांगीनी इतकी पिलावळं पाळून ठेवली की ते असे कुत्र्यासारखे भुंकायला तयार होतात. आम्ही मीडियाशी बोललो की त्यांनी कुत्र्याला भुंकल्यासारखं एकदम चवतळून आल्यासारख्या कुठल्याही वर्गाना कुठल्याही कॉमेंट्स करण्याचं काम हे बिंडोक लोक करतात. या लोकांना खरं जरांगी जर लय मोठ्या समाजाचं नेतृत्व करणारा स्वतःला जर लय मशिया समजत असेल, लय हुशार समजत असेल, तर त्यांनी ह्या लोकांना वेळी चावरावं. नाहीतर समाजामध्ये समाज कुठलाच राहणार नाही. येणाऱ्या काळात समाज महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार. वर्षभरापूर्वी ओबीसी आंदोलन तुम्ही आणि हाके सरांनी हाताळले, मात्र तुमच्या दोघात बिनसल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. नाही, आमच्यात बिनसला असा काही नाही. कारण की मला हे कळतं की ओबीसी समाज शेतीशी निगडीत असणारा समाज आहे. मराठा समाज सुद्धा शेतीशी निगडीत आहे. जरांगीनी जाऊन समाजाला वेटीस धरून मी यायला लागलोय, गुलाल उधळा, फुलं फेका, जेसीबीने फुलं उधळा, गर्दी करा, लोकांचे काम धंदे बुडून तिथं गोळा करण्याचं काम जे जरांगीत चाललंय ना, ते मला योग्य वाटत नाही. म्हणून मी लोकांमध्ये जात नाही. मी चांगल्या लोकांना, हुशार लोकांशी संपर्कात राहतो, मी बी फिरत राहतो. परंतु मला गर्दीची हौस नाही. चांगल्या लोकांशी चर्चा करून गावातल्या प्रमुखांशी माझी सातत्याने चर्चा असते आणि माझं मराठवाड्यात पहिल्यापासून होल्ड आहे. गावातील लोकांशी माझा संपर्क आहे. मी संपर्कात राहतो आणि त्यातूनच नक्की येणाऱ्या काळात काय करायचे काय नाही करायचे. सरकारने आम्हाला जर फसवलं तर आम्ही सरकारला फसवण्यासाठी तयार राहणार आहोत. सरकारकडे काय मागणी? सरकारला आमची हीच मागणी की जरांगीच्या कुठल्याही मागण्या, असंविधानिक मागण्या पूर्ण करू नका. जर तुम्ही जरांगीच्या हट्टापायी, जरांगीच्या दबावापोटी जर ओबीसीवर अन्याय केला तर नक्कीच येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील, ग्रामपंचायत, यामध्ये तुम्हाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही आणि फटका दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्याप्रमाणे विधानसभेला आम्ही तुम्हाला भरभरून मतं दिले, सत्तेवर नेऊन बसलं, त्याचप्रमाणे जर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी आमच्या पाठीत जर आता खंजीर खुपसला तर राज्य सरकारने यापूर्वी दुजाभाव करण्याचं काम केलंय. ओबीसी मध्ये असणाऱ्या मंत्र्यांना बोलायचा अधिकार ठेवला नाही आणि ओबीसीचे प्रश्न प्रलंबित आहेत. ओबीसीचे अनेक प्रश्न, महाज्योतीचा विषय असेल, ओबीसीच्या महामंडळांना निधी नाही. परंतु इकडं मराठा समाजाला जरांगीच्या दबावापोटी मराठा समाजाच्या अनेक योजनांना भरपूर निधी दिला जातो, इकडे दुर्लक्षित केलं जातं. फक्त ओबीसींना काय म्हणायचे की ओबीसी आमचा डीएनए, ओबीसी वर मी बोलतोय म्हणून मला टार्गेट केलं जातंय. तुम्ही आमच्या पाठीशी बोलू नका, डीएनए म्हणू नका, फक्त दुजाभाव करू नका. मराठा समाजाला ज्याप्रमाणे न्याय दिला जातो त्याचप्रमाणे ओबीसीला न्याय द्यावा, नाही तर येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आहेतच. त्यामध्ये एकटे शरद पवार नाहीत. शरद पवार तर आहेतच ना. शरद पवार, राजेश टोपे, त्यामध्ये काही काँग्रेसचे खासदार बिजदार हे सुद्धा आहेत. आणि खरं तर शरद पवार 1 नंबरला, 2 नंबरला एकनाथ शिंदे. कारण की एकनाथ शिंदेनीच हे खरं शरद पवार आणि एकनाथ शिंदेनीच गेल्या वेळी आंदोलन सुरू केलं होतं. कारण की शरद पवारांची सत्ता गेल्यामुळे शरद पवारांना झोप येत नव्हती आणि एकनाथ शिंदेनी गद्दारी करून शिवसेनेतून बाहेर पडले होते. की गद्दारीचा ठसा पुसून काढण्यासाठी ते कुठंतरी मराठा समाजाला जवळ करण्यासाठी त्यांनी हे केलेला प्रयोग होता. आणि एकनाथ शिंदे त्यात यशस्वी झाले असतील नसतील तो त्यांचा प्रश्न आहे.
परंतु एकनाथ शिंदे हे जरांगीचे लाड करतात. वारंवार तुम्हाला त्यांचे अनेक उदय सामंत असतील, हे दारू विकणारा खासदार संदीपान भुमरे असेल, तुम्हाला संजय शिरसाट असतील, आणि आज सुद्धा शिंदे गटाचा एक मंत्री त्या बिंडोक जरांगीला भेटायला येतो. कोण? काहीतरी सर देसाई का कोणता देसाई तिथे भेटायला येतोय, आणि त्याच्यातून नक्कीच शिंदे गटाची त्याला रसद आहे. शिंदे गट त्याला खोके पुरवण्याचं काम करतो, आणि ह्या मुंबईला जाण्यासाठी शिंदे गटाने कुठतरी त्याला नियोजन, आर्थिक नियोजन लावून देण्यासाठी मंत्री पाठवलेला आहे. कोणतं? आता मुंबईला आज शरद पवार आणि एकनाथ शिंदेच सांगतात. आता शरद पवारांचा तर पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा आहे, आणि एकनाथ शिंदेचं मंत्री तिथं आला म्हणजे एकनाथ शिंदेचा सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे, की काय त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. आणि खरं तर तुम्ही पाहताय महायुतीमध्ये एकनाथ शिंदे लपून पळून तोंड लपवल्यासारखं बाजूला राहतात. ते अस्वस्थ आहेत, म्हणून कुठतरी सरकारच्या विरोधात कुरापती करण्याचं काम एकनाथ शिंदेचं सुरू आहे, आणि त्यामधून जरांगेला ते पाठिंबा देतात. आमचे मित्र जरांगे पाटील जाण्याचं म्हणतात, परंतु जरांगे पाटील मुंबईला जातील असं मला वाटत नाही. त्यांनी गेलंच पाहिजे. त्यांच्या दम असेल तर त्यांनी मुंबईला जाऊन दाखवावं. खरंच जर मराठा समाजाची तळमळ आणि कळकळ असेल तर त्यांनी मुंबईला जाऊन दाखवावंच. परंतु मला गॅरंटी आहे की मनोज जरांगे फक्त भंपक बाता मारतात, कुठेतरी ते एकट्या मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्याचं काम करतात, आणि मंत्रिमंडळातील काही लोकांना बोलून घेण्याचं काम करतात. मला आत्ताच माहिती कळाली किंवा शिंदे गटाचा कोणीतरी मंत्री त्यांना भेटायला येणार आहे, त्याच्यापाशी ती विनंती करणार किंवा मुख्यमंत्र्याला निरोप द्या, मला मुंबईला जाण्यापासून कुठेतरी मधात अडवा, मुंबईच्या वेशीवर अडवा, पुण्यामध्ये अडवा, कुठंतरी अडवा, म्हणजे समाजामध्ये माझं थोबाड काळं होणार नाही. कारण समाजाला बी दाखवले जाईल किंवा मी गेलो होतो परंतु मला पोलिसांनी अडवलं, असं आता नाटक करायला सुरू होईल. आणि त्याचं आता वारंवार ते तुम्ही वेळोवेळी बघितलेले, काहीतरी केलं की पुन्हा चक्कर येऊन पडणे, लिफ्टचं नाटक असेल, सगळी नौटंकी करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारा हा बिंडोक आंदोलन करताय. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.